वीणाच्या लग्नाची तयारी खूपच जोरात चालू होती. वीणाचं घर अक्षरशः झेंडूच्या फुलांनी खूपच सजलेलं होतं. पडलेले झेंडूचे फुलं वीणाला तिच्या मैत्रिणी खूपच मारत होत्या आणि म्हणत होत्या, ससुराल गेंडा फूल. वीणाने हाताला मेहंदी लावताना आपल्या मोठ्या बहिणीला विचारलं, सर्व मैत्रिणी मला ससुराल गेंडा फूल म्हणून असं का चिडवत आहात? सासर आणि झेंडूचं फूल यामध्ये काय संबंध आहे? बहीण बोलण्याच्या आधीच तिची मैत्रीण म्हणली, एकदा तू सासरला जाऊन वापस ये तर तुला समजून जाईल. तच आता मीनाची बहीण म्हणाली, सासर आणि माहेर हे खूपच वेगळं असतं. माहितीच आहे झेंडूच्या झाडावर किती छान असतं, पण त्याच्यावरती कधी भुंगा बसत नसतो. बस तुला ससुराल गेंडा फूल असं म्हणतात. त्या दिवशी मीना आपलं लग्न करून आपल्या सासरी निघून गेली.